उद्धाराचं सर्वात श्रेष्ठ साधन आहे चित्तशुद्धी. चित्त शुद्ध झालं पाहिजे. चित्तातला, मनातला, दृष्टीतला, वाणीतला मळ निघून गेला पाहिजे. आपण आपल्या शरीराचा मळ घालवण्याकरता सारे प्रयत्न करतो. ही साबण वापर, ती साबण वापर, ते अमक वापर, ते फलन वापर. कशा करता? शरीराचं मालिन्य घालवण्याकरता, इंद्रियाचं, देहाचं मालिन्य घालवण्याकरता. विचारू तुम्हाला, प्रत्येक मनुष्य देहाचं मालिन्य घालवण्याकरता वेगळे वेगळे प्रोडक्ट्स वापरतोय आज. पण इथं बसलेल्या कोणत्या श्रोत्यांनी आपल्या मनाचं, चित्ताचं मालिन्य घालवण्याकरता काय काय वापरलं सांगा? घेतलाय शोध? मनाचं मालिन्य कोणत्या प्रोडक्टनी जाईल, कोणत्या उपायाने जाईल? केलाय प्रयत्न कधी? नाही. मन शुद्ध करण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. चित्त शुद्ध करण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. दृष्टी शुद्ध करण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. वाणी शुद्ध करण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. हो, केलाय का कोणी? सांगा, बोलाव. केलाय कोणी? चित्त शुद्धी करता कोणी प्रयत्न केलाय का? नाही केला. आणि केला असेल तर काय वापरलं तुम्ही चित्त शुद्ध करण्याकरता? शरीराचं मालिन्य घालवण्याकरता नाना प्रकारचे उपाय करतात माणसं, पण चित्त शुद्धी करता कुणीही उपाय करत नाही. हो, आणि कल्याणाचं, उद्धाराचं सर्वश्रेष्ठ साधन आहे चित्त शुद्धी. चित्त शुद्ध झालं की सर्व झालं, काही करावं लागत नाही. एवोनी गोपाळ एवोनी गोपाळ